Good morning, all of you. In this lecture, we will start our new concept, product positioning. Okay, what is product positioning and what are the various positioning strategy? It's very interesting and good question. An important decision to be taken in product mix management is product positioning. Okay, product positioning ह्या wording वरून तुमच्या लक्षात येईल की त्या प्रोडक्टची पोझिशनिंग काय आहे हे आपण काय करतो इथे आयडेंटिफाय करतो. ओके, सो अन इम्पॉर्टंट डिसिजन टू बी टेकन इन प्रोडक्ट मिक्स. ओके, प्रोडक्ट पोझिशनिंग हे कशाच्या अंडर येणार आहे तर प्रोडक्ट मिक्स कॅटेगरीच्या अंडर येईल. प्रोडक्ट पोझिशनिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. प्रोडक्ट पोझिशनिंग काय आहे? प्रोडक्ट पोझिशनिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी that aim to make a brand occupy a distinct position relative to the competing brand in the mind of customer. ओके, ह्या वर्डिंग वरून तुमच्या ह्या सेकंड पॅरावरून तुमच्या लक्षात येईल काय आहे प्रोडक्ट पोझिशनिंग. सिंपल थिंक लक्षात ठेवा, प्रोडक्ट पोझिशनिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके, शॉर्ट मध्ये पुटअप करा, राईट डाऊन सेम टाइम. प्रोडक्ट पोझिशनिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. The aim of product positioning is to occupy a distinct position. एक डिफरंट पोझिशन ऑक्युपाय करण्याचं काम प्रोडक्ट पोझिशनिंगच्या अंडर केलं जातं. The purpose of product positioning or the aim of product positioning is to brand occupy a distinct image or distinct position as compared to the other competitors or as compared to the other brand in the mind of customer. म्हणजे आपण काय केलेली आहे, एक डिफरंट इमेज कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट करतो. लक्षात येत आहे? इथे आपण काय करतो, हियर वी क्रिएट अ डिफरंट इमेज और अ स्पेशल इमेज इन द माइंड ऑफ कस्टमर ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर. बाकीच्या कॉम्पिटिटरच्या कम्पेअर मध्ये तुमचं प्रोडक्ट काय आहे आणि कंझ्युमर काय इमॅजिन करतात किंवा काय जज करतात, काय परसिव्ह करतात तुमच्या प्रोडक्ट बद्दल, दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट पोझिशनिंग. सो इट इज अन ऍक्ट ऑफ डिझायनिंग द companies offering an image to occupy a distinctive place in the mind of people. Okay, हा परत आता पॅरा नाही घेतला तरी चालेल. सेकंड पॅरा राईट डाऊन करा सेम टाइम. Product positioning is the marketing strategy that aim to make a brand occupy a distinct image or distinct position as compared to other brand in the mind of customer. In the mind of customer. Is it clear? Introductory part. इंट्रोडक्टरी पार्ट क्लिअर झाला का बघा? येस मॅम. हो मॅडम. या सेम टाइमला आपण रिवाइज करणार आहोत. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे प्रोडक्ट पोझिशनिंग. हा सेकंड पॅरा फक्त लिहून घ्या. फर्स्ट मध्ये काय मग एखादा सेंटेन्स घेतलं तरी चालेल. प्रोडक्ट पोझिशनिंग इज रिलेटिंग टू द प्रोडक्ट मिक्स मॅनेजमेंट. कशाचे कॉन्सेप्ट रिलेटेड आहे, फक्त सेकंड पॅरा महत्वाचा असेल. ओके, सो स्ट्रॅटेजी ऑफ प्रोडक्ट पोझिशनिंग. आता तुमचं इंटेन्शन काय आहे, तुमचा पर्पज काय आहे, तुमचं एम काय आहे, तर आपल्या प्रोडक्टची इमेज ही कंझ्युमरच्या माइंड मध्ये ना काय करायची आहे, एक छान क्रिएट करायची आहे. तर यासाठी तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजी बरं यूज कराल, बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट, पोझिशनिंग बाय प्राइस. जसं की आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय एक्सपेक्ट करता ऍज अ कंझ्युमर म्हणून की कमीत कमी प्राइस मध्ये एक छान प्रोडक्ट जर आपल्याला मिळालं तर आपण काय म्हणतो, वी आर सॅटिस्फाईड. ओके, सो पोझिशनिंग बाय प्राइस मध्ये काय सांगितलेलं आहे, हियर द प्रोडक्ट इज पोझिशनिंग ऍज ऑफरिंग द बेस्ट व्हॅल्यू. वाय? मग आता इथे एक्झाम्पल दिलेला आहे, निरमा दिलेला आहे. निरमाचं प्रोपोगंडेड काय आहे तर दूध जैसी सफेदी. ओके, इट स्टूड फॉर द प्राइस इन द कंझ्युमर माइंड. प्राइस पण कंझ्युमरच्या लक्षात राहते आणि तुमची एक बेस्ट व्हॅल्यू प्रोडक्टची त्या कंझ्युमरच्या लक्षात राहणार आहे रिगार्डिंग युअर प्राइस. सो दे सी द ब्रँड ऍज अ लो प्राइस, डिस्काउंटेड प्राइस. बिग बाजार ऑल्सो यूज दिस स्ट्रॅटेजी. ओके, बिग बाजारचं पण एक एक्झाम्पल देऊ शकाल जिथे बाय वन गेट वन फ्री ऑफर दिल्या जातात किंवा कमीत कमी म्हणजे ऍज अ रिझनेबल प्राइसला प्रोडक्ट ह्या सेल केल्या जातात. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट, पोझिशनिंग बाय प्राइस. In this strategy, marketer or manufacturer sell his product at a reasonable price. लक्षात काय ठेवायचं आहे, here marketer or manufacturer sell his product at reasonable price or discounted price or low price. हे तीन वर्ड येऊ देत. मग एक्झाम्पल द्या. फॉर एक्झाम्पल बिग बाजार म्हणू शकताय तुम्ही किंवा निरमाचं एक्झाम्पल द्या.
निर्माचं नाही दिलात तरी चालेल, बिग बाजारचं द्या. दिस इज गुड एक्झाम्पल रिलेटिंग टू दिस स्ट्रॅटेजी. इज इट क्लिअर? परत एकदा. So positioning by strategy under manufacturer or marketer sell their product at a lower price or at a reasonable price. Lower price or at a reasonable price. इथे लक्षात काय ठेवायचं आलं का? पोझिशनिंग बाय प्राइस आहे ना, म्हणजेच तुम्ही कॉन्सन्ट्रेट कुठे केलेलं आहे, तुम्हाला एक पोझिशनिंग काय करायची आहे, अचीव्ह करायची आहे. तर त्या पोझिशनिंगला जाण्यासाठी तुम्ही काय करताय, प्राइस वरती कॉन्सन्ट्रेट करताय. मग ऍज अ कंझ्युमर म्हणून आपण काय एक्सपेक्ट करतो बरं, लोअर प्राइसला, रिझनेबल प्राइसला, डिस्काउंटेड प्राइसला आपल्याला गुड्स अवेलेबल झाल्या पाहिजे, आहे ना. की तुम्ही असे कोण आहात, हा मला ना खूप कॉस्टली प्रोडक्ट मिळायला हवे, डझंट मॅटर क्वालिटी और डझंट मॅटर अदर थिंग, असं कोण आहे का इथे, सांगा बरं. वी आर कंझ्युमर ना, अँड वी आर ऑलवेज प्रिफर डिस्काउंटेड प्राइस, लोअर प्राइस और रिझनेबल प्राइस. लो प्राइस म्हणण्यापेक्षा रिझनेबल प्राइस आपण एक्सपेक्टेड करतो, राईट. मग जेव्हा पोझिशनिंग बाय प्राइस मध्ये मॅन्युफॅक्चरर कॉन्सन्ट्रेट ऑन रिझनेबल प्राइस वरती ते काय करतात, कॉन्सन्ट्रेट करतात. मग बिग बाजारचं एक्झाम्पल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल बिग बाजार प्रोव्हाइड ऑल टाइप्स ऑफ गुड ऍट अ रिझनेबल प्राइस. तुम्ही बाकीच्या स्टोअरशी कम्पेअर केलं तर बिग बाजार मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या वस्तू ह्या रिझनेबल प्राइस मध्ये असतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. लिहून घेतलात का तुम्ही? शॉर्ट मध्ये काय लिहायचंय, लक्षात आलं? In this strategy, manufacturer are concentrate on or manufacturer provide goods at a reasonable price. Manufacturer provide goods at a reasonable price म्हणा, reasonable price, low price or discounted price. For example, big bazaar. बस इतकंच लिहा. सेकंड स्ट्रॅटेजी कडे जाऊया आपण. पोझिशनिंग बाय क्वालिटी. ते बायच्या पुढे काय सांगितले त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचे आपल्याला. पहिल्यामध्ये बाय नंतर काय होतं, प्राइस वरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं पोझिशनिंग अचीव्ह करण्यासाठी. आता तुम्हाला एक छान पोझिशनिंग काय करायची आहे, अचीव्ह करायची आहे, तर तिथे तुम्ही काय केलेलं आहे, क्वालिटी वरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे ना. सो दिस इज द पॉवरफुल पोझिशनिंग टेक्निक्स. बेसिक थिंक आहे. जर तुम्हाला एखादी पोझिशनिंग काय करायची आहे, अक्वायर करायची आहे, ज्या पोझिशनिंगला आपल्याला सस्टेन राहायचं आहे, तिथे आपण काय करतो, प्रोव्हाइड अ बेटर क्वालिटी प्रोडक्ट, राईट. सो ऑर्गनायझेशन कॉन्सन्ट्रेट मेनली क्वालिटी प्रोडक्ट and attract to the customer. For example, very good example, Apple brand. Apple म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येते बघा, ओके दीज आर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट. ऍपल मध्ये कोणतेही प्रोडक्ट आणा तुम्ही तर आपल्या माइंड मध्ये त्याची पोझिशनिंग क्लिअर आहे ना. ऍपलचे प्रोडक्ट कसे असतात, तर ब्रँडेड प्रोडक्ट असतात, क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट असतात. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट ऍज इट इज घेतलात तरी चालेल. दिस इज द वंडरफुल पोझिशनिंग टेक्निक. दिस इज द वंडरफुल पोझिशनिंग स्ट्रॅटेजी म्हणा. आणि सेकंड ऍज इट इज घ्या, ऑर्गनायझेशन कॉन्सन्ट्रेट मेनली क्वालिटी प्रोडक्ट अँड अट्रॅक्ट टू द कस्टमर. Organization provide qualitative product to attract to the customer. For example, Apple product or Apple brand. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Very good. Chalo, next point. Positioning strategy based on use or application. 4 points झाल्यानंतर रिव्हिजन घेणार आहोत, त्यामुळे लक्ष द्या. Positioning strategy based on use or application. Such a types of positioning is done deliberately to expand the brand market. Okay, त्या application मध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. In this strategy is done deliberately to expand the brand market. If you are the introducing new users of the product, that will automatically expand the brand market. Okay, brands market तुम्ही काय करता इथे automatically expand करता. सो फॉर एक्झाम्पल आता जसं आपण देऊ शकतो, यूज म्हणजे तुमच्या एका ब्रँडची ना पोझिशनिंग मार्केटमध्ये आहे, तर तुम्ही न्यू प्रोडक्ट सुद्धा त्याच ब्रँडने काय करता, इंट्रोड्यूस करता. एक्झाम्पल सांगू शकाल तुम्ही? काय सांगायचं, क्लिअर होतंय का बघा. पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन यूज और ऍप्लिकेशन.
So such a types of positioning is done deliberately to expand the brand's market. If you are introducing new use of the product, that will automatically expand the brand's market. Example देऊ शकाल का? तुम्हाला कॉन्सेप्ट क्लियर झाली का? Here we introduce new product but the same or existing brand. तुमचा एक ब्रँड आहे, त्याची ऑलरेडी पोझिशनिंग आहे मार्केटमध्ये आणि त्याच ब्रँडच्या नावाने तुम्ही काय करताय? Here we introduce the new product in the market and automatically तुमचं प्रोडक्ट हे एक्सपांड होणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? फॉर एक्झाम्पल मी सांगते, तुमच्या लक्षात येत नाहीये. फॉर एक्झाम्पल अमूल आहे, ऍपल आहे. ओके, सो जिथे एक अमूलचे काय आहे, काय म्हणू आपण, एक इमेज आहे ना मार्केटमध्ये, गोदरेजचे आहेत, सोनीचे आहेत, ओके, ऍपलचे आहेत. तर आज जर ऍपलची एक छान इमेज मार्केटमध्ये आहे, त्याने ऑलरेडी एक पोझिशनिंग ॲक्वायर केलेली आहे ना ऍपलने. तर ह्या कंपनीने सेम तुम्ही काय केलात, एक वेगळं प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं, तर ते प्रोडक्ट ऑटोमॅटिकली काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, ऑटोमॅटिकली एक्सपांड होणार आहे. फॉर एक्झाम्पल अमूलमध्ये आज आईस्क्रीम आहे, दूध आहे, आणखी काही प्रोडक्ट आले अमूलमध्ये, तर ऑलरेडी ते एक प्रोडक्ट काय होणार आहे, ऑटोमॅटिकली एक्सपांडेड बिकॉज द एक्झिस्टिंग प्रोडक्ट ॲक्वायर स्पेसिफिक पोझिशनिंग इन द मार्केट. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. काही डाऊट असेल तर विचारू शकता. ह्या पॉइंट मध्ये मे बी तुम्हाला डाऊट असेल. पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन यूज और ऍप्लिकेशन. When existing brand are acquire a specific position, that time organization will introduce new product at the same brand. तुम्ही सेम ब्रँडने काय करता, न्यू प्रोडक्ट हे लॉन्च करता किंवा न्यू प्रोडक्ट हे इंट्रोड्यूस करता. दिस इज कॉल्ड द पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बाय ऍप्लिकेशन. Positioning strategy by application. Is it clear? बाकी कोणाचे आन्सर नाही येत मला. अजय, अनिशा, अंकिता, अर्बिना, फटाफट आन्सर द्या. गौरी, वर्षा, मरियम, मयुरेश, प्राची, रुजुता, ऋतुजा, सायमा, समृद्धी, SZ कोण आहे, उमेरा. तुमच्या नावाने लॉग इन करा रे, म्हणजे नाव तरी लक्षात येईल तुम्ही कोण कोण प्रेझेंट असता. असो, सो इथे शॉर्ट मध्ये काय राईट डाऊन कराल, पोझिशनिंग बाय application means when existing product are acquire a special image in the mind of consumer, that time organization will introduce new types of product in the market and these product is automatically expanded. This product is automatically expanded or this product will automatically expanded in the market. Okay, ते मार्केट मध्ये ऑटोमॅटिकली काय होईल, एक्सपांड होईल. होप सो क्लिअर झालं असेल. नेक्स्ट, positioning strategy based on product process. Another positioning approach is the associated the product with its users or a class of consumers or users. Make of casual clothing like jeans have introduced designer label to develop a fashion image. आता हे काही तुम्हाला सांगायला नको है ना, तुमची प्रोसेस, तुमची फॅशन, देन डिझायनिंग. In the case of expectation is that the model or personality will influence the product image by reflecting the characteristic and image of the model or personality communicated as the product users. Okay, म्हणजे पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन प्रोडक्ट प्रोसेस. आता प्रोडक्ट ते तुमचं कोण यूज करणार आहे याच्यावरून तुम्ही काय करता, ही स्ट्रॅटेजी यूज करता. म्हणून काय सांगितलेलं आहे, क्लोथिंगचं एक्झाम्पल दिलं. So this positioning approach is associate the product with its users or a class of users. It's very important thing. Class of users साठी तुम्ही काय करताय, here manufacturer or marketer introduce product as per the class of users. Simple लक्षात ठेवा. Here
manufacturer or marketer introduce product as per the class of users. आता क्लास ऑफ युजर तुमचे मिडल असू शकतात, लोअर असू शकतात, रिच असू शकतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलात तरी चालेल. ओके, सो डिटेल नाही जायचं आपल्याला, फक्त क्लास ऑफ युजर्स तुमचा काय आहे याच्यावरून तुम्ही काय करता, प्रोडक्ट हे इंट्रोड्यूस करता. आर यू गेटिंग माय पॉइंट? जीन्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅज्युअल क्लोथिंग लाईक जीन्स हॅव इंट्रोड्यूस डिझायनर लेबल टू डेव्हलप अ फॅशन इमेज. आहे ना, तुम्हाला माहिती आहे, थोडेसे इकडे तिकडे काहीतरी कट करायचे लाईक अ फॅशन. है ना, आधी आपण काय करायचो त्याला माहितीये. सो दिस इज नॉट अ फॅशन, हे फाटले म्हणणार तुम्ही. आहे ना, हे काही फॅशन आहे थोडीच. आधी जुन्या लोकांना सांगा तुम्ही ही फॅशन आहे म्हणून, तुम्हाला वेड्यात करतील. सो इट्स लाईक अ स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीवरून ही फॅशन आली आणि मग ही क्लास ऑफ कस्टमरची सुद्धा काय झालेली आहे तिथे अप्लाय आपण करू शकतो. होप सो क्लिअर झाला असेल. नेक्स्ट, पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन कॉम्पिटिटर्स. आता इथे तुम्ही जर वर्डिंग लक्षात ठेवलात, बेस्ड ऑन कॉम्पिटिटर्स म्हणजे काय असेल सांगा बरं तुम्ही, न रीड करता सांगा. पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन कॉम्पिटिटर म्हणजे काय कराल तुम्ही इथे सांगा बरं. कोण सांगेल? आपण ते बाय नंतरच्या पॉइंटला इम्पॉर्टंट दिले ना. म्हणजे तर इथे काय कराल, हिअर मॅन्युफॅक्चरर और मार्केटर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्सन्ट्रेट और कन्सिडर कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी अँड देन विल डिसाइड अवर स्ट्रॅटेजी. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू, आपली स्ट्रॅटेजी ही डिसाइड करू. है ना, आपल्याला सवय असते ना, आपली फ्रेंड काय करते बघूया आणि मग आपण ठरवूया काय करायचं. सेम इथे सुद्धा आपण काय करतो, आधी आपण आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत त्यांची स्ट्रॅटेजी कन्सिडर करतो आणि मग आपण आपली स्ट्रॅटेजी ही डिटरमाइन करतो. ओके, सो इन दिस टाइप्स ऑफ पोझिशनिंग स्ट्रॅटेजी अँड इम्प्लिसिट और एक्सप्लिसिट फ्रेम ऑफ रेफरन्स इज वन और मोर कॉम्पिटिशन और कॉम्पिटिटर्स. ओके, इथे दोन स्ट्रॅटेजी आहे, इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट. ह्या स्ट्रॅटेजी कॉम्पिटिटरशी रिलेटेड आहे ते आपण कन्सिडर करतो. इन सम केस reference competitors can be dominant aspect of the positioning strategy of the firm. The firm either use the same or similar positioning strategy as used by the competitors, or the advertiser use a new strategy taking the competitor strategy as the base. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, इथे जर तुमचा कॉम्पिटिटर्स डॉमिनंट असेल, डॉमिनंट आस्पेक्ट असेल त्याचा, दॅट टाइम वी विल कन्सिडर द कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? मॅडम परत सांगते. पोझिशनिंग स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन कॉम्पिटिटर मीन्स हियर manufacturer will concentrate on competitor strategy and then they will determine or then they will decide own strategy. आणि मग स्वतःची काही स्ट्रॅटेजी असेल ते डिसाइड करतील. कधी? आधी तुम्ही आधी तुम्ही कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी कन्सिडर करणार आणि त्याच्यानंतर मग आपण आपली स्ट्रॅटेजी डिसाइड करतो. इतकंच लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल मॅन्युफॅक्चरर कॉन्सन्ट्रेट ऑन कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी अँड देन दे विल डिसाइड अवर ओन स्ट्रॅटेजी. आणि मग ते स्वतःची स्ट्रॅटेजी डिसाइड करतात. फार डिटेल जाऊ नका. त्या स्ट्रॅटेजी मध्ये इम्प्लिसिट एक्सप्लिसिट फ्रेम असतात. कॉम्पिटिटर्स डॉमिनंट असेल दॅट टाइम वी विल चूज दिस टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजी. ओके, कॉम्पिटिटर डॉमिनंट असेल किंवा आपल्या प्रोडक्ट वरती आपल्या स्ट्रॅटेजी वरती कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजीचा इन्फ्लुएन्स होत असेल त्यावेळी आपण ही स्ट्रॅटेजी ही मेथड्स यूज करतो. लिहायचं काही लक्षात आलं या? इन दिस टाइप्स ऑफ पोझिशनिंग स्ट्रॅटेजी here manufacturer first of all concentrate or competitor strategy and then make or decide or determine own strategy. स्वतःची strategy एक special decide करेल. Next, positioning strategy based on cultural symbol. Positioning strategy based on cultural symbol. In today's world,
many advertisers are using deeply rooted cultural symbol to differentiate their brand from that of competitors. Okay, so in this strategy, manufacturer or in this strategy, organization can easily or organization concentrate on cultural symbol. कशावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय? On cultural symbol. Okay, so this essential task is to identify something that is very meaningful to people that other competitors are not using as associated this brand with that symbol. तुम्ही बाकी सगळ्यांपेक्षा तुम्ही कल्चरलला कसं जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, ह्यावरती तुमचं काय असणार आहे, हा तुमचा मोटो असणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेट असेल. ओके, सो हे सेंटेन्स पण महत्वाचं आहे. द इसेन्शियल टास्क इज टू आयडेंटिफाय समथिंग दॅट इज व्हेरी मिनिंगफुल to people that other competitors are not using, and associated this brand with that symbol. Is it clear? Okay. Last point, positioning by product class. So another way of communicating an image to associate the product with the product class. Okay, product class वरून तुम्ही काय करता, तर स्ट्रॅटेजी ही यूज करता. फॉर एक्झाम्पल आता डवचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, पियर्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे. देन आपण इथे याची पण एक्झाम्पल घेऊ शकतो बेबी सोपचं. म्हणजे आपण क्लास ऑफ कस्टमर काय केलेलं आहे ते कन्सिडर केलेलं आहे, प्रोडक्टचा एक क्लास डिसाइड केलेला आहे ना. डव आपण कोणासाठी वापरतो माहितीये, पियर कोणासाठी यूज करतो, बेबी सोप कोणासाठी यूज करणार आहे, एक्सेट्रा. Is it clear? Okay, so chala next. What is service positioning? Explain importance of service positioning. The next question is, what is service positioning? Explain importance of service positioning. बाकीचे जे पॉइंट आहेत ते एकदा रीड करून ठेवा. Service positioning is the desired positioning of the service in the mind of product, okay, or in the mind of consumer. आपण आता इथे काय करतोय, आपल्या सर्व्हिसची पोझिशनिंग क्रिएट करणार आहोत. सेमच क्वेश्चन असेल जसं प्रोडक्ट, इथे आपण प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं है ना, आता इथे सर्व्हिस वरती कॉन्सन्ट्रेट असणार आहे. इट इंडिकेट हाऊ द सर्व्हिस प्रोव्हायडर वॉन्ट हिज सर्व्हिसेस टू बी परसिव्ड बाय इट्स स्टेक होल्डर. म्हणजे एखादी कंपनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे ती सर्व्हिस कशी बेटर आहे हे यांना काय करायचं आहे, एक इमेज त्याची क्रिएट करायची आहे इन द माइंड ऑफ स्टेक होल्डर. स्टेक होल्डर म्हणजे माहिती आहेत ना तुम्हाला, स्टेक होल्डर म्हणजे दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ सर्व्हिसेस. त्यामध्ये मग कंझ्युमर असतील, क्रेडिटर्स असतील, होलसेलर्स शेअर होल्डर्स असतील, एम्प्लॉईज असतील, बँकर्स असतील, वॉट एव्हर. ओके, हे सगळे स्टेक होल्डर मध्ये. इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस पोझिशनिंग, क्रिएट इमेज. Service positioning help in creating image of the services in the mind of customer. Okay, आता क्रिएट इमेज हा जर तुमचं कॉन्सन्ट्रेट असेल पोझिशनिंग मध्ये, तर इथे तुम्ही काय कराल, हियर और सर्व्हिस पोझिशनिंग हेल्प टू क्रिएटिंग इमेज और क्रिएट अ डिफरंट इमेज इन द माइंड ऑफ कस्टमर. सो दिस हेल्प इन द सर्वाइव्ह ऑफ द ब्रँड. फॉर इन्स्टन्स दिलेला आहे ताज हॉटेल. ओके, आता तुम्हाला माहितीये हेरिटेज हॉटेल आहे, त्याची एक डिफरंट इमेज आहे है ना. सो दिस इज द इमेज रिगार्डिंग. सेकंड पॉइंट इज द आयडेंटिफाइंग नीच. ओके, नीच म्हणजे काय, मार्केट सेगमेंटेशन आपण लर्न केलं. मार्केट सेगमेंटेशन लक्षात आहे ना तुमच्या. मार्केट सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. एक मिनिट, ही तुम्हाला शेअरिंग केलेली नवीन स्लाइड दिसते, व्हाईट बोर्ड दिसतोय का सगळ्यांना?
Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. एक मिनिट हा. निच मार्केटिंग म्हणजे काय आधी तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. आपण एक मिनिट सांगतो. एक मिनिट. हे एक मार्केट आहे. ओके. आता ह्या मार्केटमध्ये आपण काय करतो, मार्केट सेगमेंटेशन. हे तुमचं मार्केट सेगमेंटेशन झालं. आपण काय म्हणतो याला, मार्केट सेगमेंटेशन, राईट. मार्केट सेगमेंटेशन means division of market into smaller part, right? So this is the market segmentation. ओके. मग निच मार्केटिंग म्हणजे काय, आता हे सगळं एंटायर मार्केट आहे. हे मार्केट आहे. आता ह्या मार्केटमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, हा एक सेगमेंट आहे. सो हा एक सेगमेंट. देन ह्या एका सेगमेंट मध्ये तुम्ही ह्या एकाच पार्ट वरती काय केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. हे एंटायर मार्केट आहे. एंटायर मार्केट मध्ये हा एक सेगमेंट आहे, लक्षात ठेवा. ओके. सो ह्या एका सेगमेंट मध्ये जेव्हा तुम्ही एका स्मॉल सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट करताय, दिस इज कॉल्ड निच मार्केटिंग. ओके. इज इट क्लिअर? निच मार्केटिंग कॉन्सेप्ट काय असेल, लक्षात आलं का? Yes, ma'am. Yes. सांगा ना प्लीज. परत सांगतो. निच मार्केट, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय क्लिअर व्हायला पाहिजे. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय म्हणतो आपण, मार्केट सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. हे एंटायर मार्केट आहे आणि ह्या मार्केटचे आपण काय केले, छोटे 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 सगळे भाग केले. सो दिस इज कॉल्ड द मार्केट सेगमेंटेशन. व्हेन मॅन्युफॅक्चरर कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली वन सेगमेंट or only one small area in one segment. आता हा एक सेगमेंट आहे. ह्या एका सेगमेंट मध्ये सुद्धा, आता हा आपण दुसऱ्या सेगमेंट मध्ये येऊ. हा दुसऱ्या सेगमेंट मध्ये सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, आधी डिवायडेशन केलं मार्केटमध्ये, परत तुम्ही काय केलेलं आहे, त्या मार्केटचं अगेन क्लासिफिकेशन केलं. डायग्राम वरून लक्षात येते का बघा. तुम्ही काय केलं, त्या मार्केटचं अगेन क्लासिफिकेशन केलं. हे इतके क्लासिफिकेशन तुम्ही एका सेगमेंट मध्ये केले. सो हियर वी जस्ट कॉन्सन्ट्रेट ओनली दिस सेगमेंट. फक्त तुम्ही आता काय केलेलं आहे, ह्या सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट केलं. सो दिस इज कॉल्ड द निच मार्केटिंग. इज इट क्लिअर? सेगमेंटेशन Yes, मधला ma'am. सुद्धा एका स्मॉल सेगमेंट Yes. वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. दिस इज कॉल्ड द निच. निच जास्त प्रोनाउन्स करायचं नाही, च नीच. निच मार्केटिंग म्हणतो आपण त्याला. हा, इज इट क्लिअर? Yes. ओके. Yes, Yes, ma'am. ma'am. गुड गुड. ओके, चला आता आपण पुढे जाऊ. स्लाइड दिसते तुम्हाला नेक्स्ट? हो. Yes, ma'am. Yes, ma'am. Identify niche. So service positioning help identify a specific need to the brand, for the brand. Competition is invariable, indirect and lays in the niche. म्हणजे तुमचा फक्त कॉन्सन्ट्रेशनचा एरिया हा खूप स्मॉल आहे. दॅट टाइम वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन निच मार्केटिंग. ओके. सो निच वरती तुम्ही काय करता, इथे कॉन्सन्ट्रेट करताय. निच मार्केटिंगचं मिनिंग लक्षात ठेवा. हियर वी जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली few customer or number of customer. Okay. Face competition. Service firm which have positioned their services properly can be face competition effective. Okay. My example दिलेला आहे LIC as positional itself on the basis of trust. Okay. LIC म्हटल्यानंतर तुमच्या माइंड मध्ये असं कधी येते का, कुठेतरी इथे फ्रॉड झालेला आहे आणि आपले पैसे कुठे मिळालेच नाहीत, असं नाही. LIC म्हटल्यानंतर एक ट्रस्ट काय म्हणतो आपण, एक इमेज क्रिएट होते.
So LIC provide good facility or good services to the consumer and create a good image in the mind of customer. Okay, so as compared to other competitors. फेस कॉम्पिटिशन, जेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करायची असते तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक छान ट्रस्ट क्रिएट करण्याची गरज असते कंझ्युमरच्या माइंडमध्ये, आणि म्हणून तुम्ही ही पोझिशनिंग टायटलला यूज करता. नेक्स्ट, फॅसिलिटेड ब्रँड एक्सटेन्शन. So positioning helps service provide to create a specific image in the mind of customer. So इथे सेम जसं प्रोडक्ट पोझिशनिंग मध्ये बघितलं ना आपण, ऑलमोस्ट सेमच आहे. Positioning helps services provide to create a specific image in the mind of customer. So once such an image is created, it became easy to extend the brand in other area. म्हणजे तुमची एक इमेज क्रिएट झाली ना तर नक्कीच तुमचं स्पेशल प्रोडक्ट आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली आयडेंटिफाय, वी कॅन इझिली अंडरस्टँड. Reduce market cost. When a clear positioning is conveyed to the customer, they became aware as to why they should avail a particular services. For example, shopping on Amazon provide convenient and the product are also offered at the reasonable rate. Okay, reduce marketing cost. मार्केटिंग कॉस्ट रिड्यूस करायची आहे म्हणजे आपण इथे कुठे कॉन्सन्ट्रेट करतो, हिअर वी रिड्यूस द इंटरमिजिएटरी रिड्यूस केले की ऑटोमॅटिकली आपण मार्केट कॉस्ट वरती, रिजनेबल कॉस्ट वरती प्रोडक्ट हे रीच करतो. सो दीज आर सम सर्व्हिस पोझिशनिंग स्ट्रॅटेजी. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया, प्राइसिंग. ओके, थँक्यू.